ग्लासभर पाणी दिसतं आपल्याला. अरे ग्लासभर पाणी आलं कसं? जे धरण होणार नव्हतं ते झालं कसं? त्या प्रकल्पग्रस्तांचं पुनर्वसन झालं कसं? त्याला निधी आणला गेला कसा? त्याला कसं आउटलेट ठेवलं कसं? पाईपलाईन 38-40 किलोमीटरची पाईपलाईन आली कशी इथं? इथं आल्यानंतर पूर्णपणे नवं जाळं संपूर्ण शहरामध्ये सगळं नवं जाळं तयार केलं, जुनं काढून नवं जाळं केलं, नवीन पाण्याच्या टाक्या केल्या गेल्या आणि जे खड्ड्यातून पाणी तुम्ही लोकांना काढावं लागत होतं ते तुम्हाला घरात दुसऱ्या मजल्यावर मिळायला लागलं. आणि खरं सांगतो, मी गमतीनं म्हटलं, अभ्यंग स्नान जे होतं दिवाळीचं केलं ना रे पाण्याने सगळ्यांनी चांगलं, बरोबर आहे ना? ते निळवंड्याचं होतं. तुम्ही गाड्या धुता ना ते सुद्धा निळवंड्याच्या पाण्यात होतं. अरे लोकांना प्यायला मिळालं पाणी चांगलं, आपल्या गाड्या आपण जर धुतोय निळवंड्याच्या पाणी, याच्यापेक्षा पाहिजे काय? तुमच्या डॉक्टर जे असतील, तुमचे फॅमिली डॉक्टर, सगळ्यांना विचारा की त्या अगोदर पोटाचे आजार किती होते, आता काय परिस्थिती आहे. पाणी इतकं चांगलं तर पोटाचे आजार गेले. खास अकोलेकरांसाठी हॉटेल AFC घेऊन आलं आहे रुचकर व स्वादिष्ट जेवणाची अप्रतिम मेजवानी. इंडियन डिशेस, पंजाबी डिशेस, चायनीज, साऊथ इंडियन, AFC स्पेशल अनलिमिटेड महाराष्ट्रीयन थाळी, तसंच पिझ्झा, बर्गर आदी प्रकारचं फास्ट फूड सुद्धा उपलब्ध. फॅमिलीसाठी स्वतंत्र बैठक व्यवस्था, तसंच बर्थडे पार्टीसाठी स्वतंत्र हॉल उपलब्ध.